जय जिजाऊ. बराच वेळ झालेला आहे, 15 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही ते अगोदरच डिक्लेअर करतोय. मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, आदरणीय युगपुरुष, मी नेहमी सांगत असतो की ज्यांनी आम्हाला स्टेजवर राहण्याचं धाडस दाखवलं ते आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर, मराठा उद्योजक कक्षाचे सर्व पदाधिकारी आणि मराठा सेवा संघाचे. क्लिप तर तुम्ही बघितलीच. आजचा विषय जो आहे की कृषी उद्योजकामध्ये काय संधी आहेत, पण आता जास्त मी त्याच्यावरती काय बोलणार नाही आहे. पण एक छोटीशी गोष्ट मी सांगतो, ती फार प्रामुख्याने कदाचित तुम्हाला इन्स्पायर करेल. जसं लहानपणी माझा जन्म एकदम एका छोट्या गावामध्ये झाला. लहानपणी मी आकाशात एक विमान बघितलं 4थ्या वर्गात असताना, आणि मला खूप इच्छा झाली त्या विमानामध्ये बसायची. मी आमच्या गुरुजींना विचारलं की मला त्या विमानात बसायचं. त्यांनी सांगितलं की बाळा, याच्यामध्ये बसायला तर अमेरिकेला जावं लागतं. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये ती घोडदौड चालू झाली. अत्यंत छोटंसं गाव असल्यामुळे सगळी शाळा माझी झाडाखालीच झाली. शिक्षण फार कष्टाचं होतं, पण तिथे पुढे जाता जाता असं माझ्या लक्षात आलं, 12वीला गेल्यानंतर 11वी मी सायन्स घेतलं. 12वीला मी फक्त 500 रुपयासाठी ड्रॉपआउट राहिलो, कारण फीस भरायला पैसे नव्हते. परत एक वर्ष मी गावी जाऊन जे काय शेतातली कामं असतील ती कामं केली. परत मी 12वीला गेलो, आणि जेव्हा परत मला सायन्सला जायचं तर माझ्या लक्षात आलं की सायन्स जर घ्यायचं असेल तर ट्युशन लावावं लागतं, आपल्याकडे पैसे नाही आहे. म्हणून मी 12वी आर्ट्स केलं. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला जर अमेरिकेला जायचं असेल तर इंग्रजी भाषा यावी लागते. त्यासाठी मी BA इंग्लिश लिटरेचर केलं. त्यानंतर माझ्या आणखी लक्षात आलं, माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर की अमेरिकेला जाण्यासाठी इंजिनियर आणि डॉक्टर जातात, BA झालेल्या माणसाला जाता येत नाही. मग राहिलेला पर्याय मी एक टॉपमोस्ट कॉलेजमधनं MBA केलं. MBA केल्यानंतर असं लक्षात आलं माझ्या की माझी पर्सनॅलिटी आणि अमेरिकेत असलेल्या मॅनेजमेंटमध्ये ज्या क्षेत्रामध्ये ज्या काही नोकरी आहेत त्या जनरली म्हणतात ना, काळ्यांना भेटत नाही, गोऱ्यांना भेटतात. तिथंही आपण थांबलो. तिथंवर न थांबताना मी परत IT क्षेत्रात घुसलो. म्हणून आता जर सांगितलं की माझा जो व्यवसाय आहे, मी कला शाखेत काम केलं, IT क्षेत्रामध्ये नोकरी केली आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये एक सक्सेसफुल बिझनेस करतो. तर मला उद्योजकांना इथेच असंच सांगायचं आहे की शिक्षण, आपला अनुभव आणि व्यवसाय याच्याशी काही दूरचा संबंध नसतो. फक्त व्यवसाय टाकत असताना काही गोष्टीवरती लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, किंवा ते स्किल आपल्याला अपडेट झाले पाहिजे. ते म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी, आणि त्याला पर्याय नाही. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन मला जर सांगायचं की स्ट्रॅटेजिकली काम करणं खूप महत्त्वाचं असतं. 2014 साली मी भारतामध्ये, नंतर माझी घोडदौड सुरू झाली. परदेशामध्ये गलेलट्ट पगाराची नोकरी लागली. बरीच वर्षे 10-12 वर्ष मी परदेशात काम केलं. त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट, ॲक्सेंचर, IBM जगातल्या सगळ्या टॉप कंपन्यामध्ये मी काम केलं. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. आपल्यात जर इच्छा असेल काही करण्याची तर म्हणतात ना, देवही धरतीवर येतात, तसला प्रकार. जेव्हा मी ॲक्सेंचर नावाच्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि माझा इंटरव्ह्यू छान झाला, पण HRनी मला हाकलून दिलं की तुला आम्ही घेऊ शकत नाही. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेस रूल असा होता की थ्रू आउट फर्स्ट क्लास असलेल्या मुलाला ते जॉब द्यायचे. मी तुम्हाला 10वीतही 35 मार्क पडलेले आहेत इंग्रजीत, 12वीतही 35 मार्क पडलेले. म्हणजे हा एक विषय होता. पण मी त्यांना सांगितलं, मी HRकडे परत गेलो, त्यांना सांगितलं की तुम्ही मला कशाला ठेवता. तर त्यांनी सांगितलं ABC नावाच्या कामाला, ते मला काम येत आहे ना, प्लीज मला ठेवा. आणि हा संजय आहे तुमच्या उभा आहे की ॲक्सेंचर नावाच्या कंपनीने बदलून कंपनीत जॉब केला, आणि त्याच कंपनी मला 5 वर्षानंतर ब्रावो म्हणून अवॉर्ड दिला. तर माझा म्हणण्याचा उद्देश असा की व्यवसाय असो, नोकरी असो, आपण आपले 8 तास 10 तास त्याला दिले पाहिजे. आणि त्याही पुढे जाऊन मला असं सांगायचं आहे की जेव्हा आम्ही व्यवसाय टाकला, 5 एम्प्लॉईपासून आम्ही सुरू केलं. डायरेक्टली आमच्याकडं 1000 एम्प्लॉई आता काम करतात. आम्ही पॅनिंगमध्ये काम करतो आणि 25 पेक्षा जास्त देशामध्ये काम करतो. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला जो व्यवसाय टाकताना तो आवडला, किंवा मला जे होता की आमची 3 ऑब्जेक्टिव्ह होते. एक पहिला ऑब्जेक्टिव्ह होता की वुमन एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरणावरती काम करायचं. दुसरा माझा ऑब्जेक्टिव्ह होता की सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये काम करायचं, कारण शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. त्या शेतकऱ्याची अवस्था मी लहानपणापासून बघितली, त्या शेतीची अवस्था मी लहानपणापासून बघितली, आणि हे सगळ्या कॉजवरती काम करून एक सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, वुमन एम्पॉवरमेंटवरती काम करायचं. तुम्हाला प्राऊडली सांगतो, 90% पेक्षा जास्त महिला माझ्या कंपनीमध्ये काम करतात. माझ्या कंपनीची पासनं, बिझनेस हेडपासनं सगळ्या महिला आहेत आणि सक्सेसफुली बिझनेस रन करतात. मी एक रिझर्वेशन ठेवलं. माझ्या असं लक्षात आलं ग्रामीण भागात काम करताना की विधवा महिलांना, जेव्हा महिला होतात, सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतो तो आर्थिक परिस्थितीचा. तर आम्ही विधवा महिलांसाठी 10% रिझर्वेशन, आमच्या 10% रिझर्वेशन आमच्या ज्या फॅमिली सुसाईड, फार्मर सुसाईड इथं होता त्यांच्या फॅमिली मेंबर्सला देतो. 5% ज्या फिजिकली चॅलेंज आहे, आता कोणीतरी सांगितलं की उद्योजक व्हायचं का बिझनेसमॅन व्हायचं.
माझं सगळं खूप छान चाललं होतं जर्मनीला, पण मी ठरवलं की मला उद्योजक व्हायचं, मला बिझनेसमॅन व्हायचं नाही. तर मग उद्योजक व्हायचं म्हणजे काय करतो, आपल्याला आपल्या समाजाचं, आपल्या मातीचं, आपल्या कम्युनिटीचं काहीतरी देणं लागतो, ही भावना त्याच्यात असावी. म्हणून उद्योजका आणि बिझनेसमॅनमध्ये हाच फरक असतो. उद्योजक ह्या सगळ्या भावना आपल्या सोबत घेऊन उद्योग करत असतो आणि बिझनेसमॅन फक्त कमर्शियल येते किंवा कमर्शियल गोष्टी घेऊनच हे करत असतो. म्हणून आमचा पूर्ण प्रोजेक्ट मा जिजाऊचं जे जन्मस्थान आहे सिंदखेड राजा, माझं मूळ गाव आहे, तिथंच मी हा प्रोजेक्ट टाकला आणि तिथंच खरं सक्सेस आमचं सुरू झालं. तर मूळ गावातच मला प्रोजेक्ट टाकायचा होता. लहानपणी माझ्याबरोबर जे माझे मित्र होते, आमची परिस्थिती जशी हालाकीची असल्याने त्यांची होती, त्यामुळे ते शिकले नाही. त्या सगळ्या मित्रांना घेऊन आलो. सगळे फॅमिली मेंबर आमच्यामध्ये काम करतात आणि आता व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. उद्योजकांना मला एक गोष्ट इथं सांगायची जास्त वेळ न घेता, की बिझनेस करताना जे 7 एथिक किंवा 7 बिझनेस रूल मी जे पाळले आणि त्याच्यावरती मी काम केलं, आमची सक्सेस स्टोरी जी घडली. माझं म्हणणं आहे की यू शुड बी द पॅशनेट अबाउट युअर वर्क. ऑलरेडी कोणीतरी सांगितलं, तुम्ही जे काय करता ते पॅशनेटली करा. मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. जेव्हा मी जर्मनीत असताना, जेव्हा मी परदेशात यायचं ठरवलं आणि घरामध्ये चर्चा चालली की एका गाडी मी परदेशात जाण्यासाठी फार धडपड करत होतो, सगळं सेटल जॉब सोडून परत यायचं. त्यावेळेस मी म्हटलं की मी जाणार आणि मी शेतकरी होणार. माझी मुलगी लहान होती, मला आठवतं. तर माझ्या मुलीने मला सांगितलं, पप्पा तुम्ही जाताय इंडियात, डझंट मॅटर, वी आर रेडी. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, तुम्ही शेतकरी होता ते मला खूप वाईट वाटतं, कारण मी माझ्या मित्रमैत्रिणींना काय सांगणार की माझे पप्पा आता शेतकरी आहेत. पण त्यामध्ये तुम्हाला मला एक सांगायचं की 2017चा मोस्ट इन्स्पायरिंग सीईओ ऑफ इंडियाचा अवॉर्ड मला देण्यात आला. आणि शी रिअली फील प्राऊड ऑन दॅट. तिला असं वाटायचं की शेतकरी किंवा कृषी उद्योग जो आहे, अजूनही त्याला कचरा उद्योग सांग, त्याच्यात खरंच काय नाही, पण खरंच त्याच्यातच मजा आहे. इथं आमचे मित्र उज्ज्वल कुमार साहेब आहेत. कुठलाही व्यवसाय करताना 30% उज्ज्वल कुमार साहेब, चव्हाण साहेबासाठी काम करावं लागतं, म्हणजे इन्कम टॅक्ससाठी काम करावं लागतं. ॲग्रिकल्चर हा एकमेव व्यवसाय आहे की हा तुम्हाला जे काय तुम्ही ते करता, तुमच्यासाठीच करता, कोणासाठी काही करायची जरूरत नाही. दुसरा मुद्दा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये असा आहे की तळागाळातल्या माणसाला मदत करणारा हा उद्योग आहे. जर मी आय टी क्षेत्रात, मी आय टी कंपनी टाकली, मी फक्त सॉफ्टवेअर इंजिनियर नोकरी देतो. आमच्या इंडस्ट्रीची ब्युटी ही आहे, माती उचलणारा पण माणूस लागतो आणि PhD झालेला पण माणूस लागतो. तुम्ही तळागाळातल्या सगळ्या लोकांसोबत राहून तुम्ही ते काम करू शकता. दुसरा माझा जो एक मंत्र आहे, बी ए सोल्युशन ओरिएंटेड. उद्योजक म्हटला की झोपेतून उठायच्या अगोदर 1000 प्रॉब्लेम त्याच्या मोबाईलवर आलेले असतात. जेव्हा तुमचा उद्योग 3-4 वर्षाचा मोठा होतं, बाळ मोठं होतं, त्याच्यामुळे बी ए सोल्युशन ओरिएंटेड. तुम्ही सोल्युशन ओरिएंटेड पाहिजे, प्रॉब्लेमवरती काम नाही केलं पाहिजे आणि तुमच्या टीमला पण ती सवय लावली पाहिजे, डोंट टॉक अबाउट द प्रॉब्लेम, यू ऑलवेज टॉक अबाउट द सोल्युशन. प्रॉब्लेम येणार आहेत तर ते एक आपण केलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की बिझनेस करत असताना किंवा आमच्या एम्प्लॉईला मी सांगत असतो किंवा आता उद्योजकांनाही सांगतो की बी अ लीडर नॉट अ मॅनेजर. बऱ्याच कंपन्यामध्ये आपण मॅनेजर बनतो नाही तर मालक बनतो आणि तिथंच खरी आपली गफलत होती. बी अ लीडर. तुम्ही लोकांकडे जा, त्यांचे प्रॉब्लेम काय, टीमचे काय, आपल्या बिझनेसचे काय, वेंडरचे प्रॉब्लेम काय, कस्टमरचे काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यावरती काम करा आणि त्याच्यावरती सोल्युशनवरती काम करा. त्याच्यानंतरचा मुद्दा जो आहे की बिल्ड अ ग्रेट टीम, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला 1 किलोमीटर चालायचं तर एकटं चालू शकता, 100 किलोमीटर चालायला टीम लागते. आणि मराठी उद्योजक किंवा मराठा उद्योजक इथंच चुकतो. आपण नेहमी आपला धंदा बॅलन्स शीटमध्ये बघतो, 10 करोड झाले, 15 करोड झाले, 12 करोड झाले. बाकी कम्युनिटीचे लोक असा करत नाही. 2 करोड जरी झाले तरी चालेल, पण ब्रँड हा 100 कोटीचा असला पाहिजे. कारण डे 1 पासून त्याचं ध्येय असतं की माझ्या 1 करोड मी लावेल, 100 कोटी मार्केटमधनं जमा करेल आणि 500 कोटीचा ब्रँड तयार करेल. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की तुमच्याकडे एक चांगली टीम असावं, टीम डेलिगेशन खूप चांगलं असावं. आता तुम्हाला एक अनुभव सांगतो. रिसेंटली आम्हाला एक खूप चांगला मोठा प्रोजेक्ट भेटतोय, म्हणजे भेटलाय ऑलमोस्ट, पतंजली ग्रुप बरोबर. तर मला पतंजली ग्रुप बद्दल किंवा तुमच्या बऱ्याचशा लोकांना असं असेल की बा रामदेव बाबा येतात, थोडंसं पोट हलवतात, भावनिक बोलतात आणि त्यांची प्रोडक्ट विकतात आणि 10-15 हजार कोटीचा ब्रँड तयार केला. तसं नाही. मी जेव्हा आचार्यजींना भेटलो, मी तुम्हाला सांगतो, पहिल्या मिटिंग, आता 10-12 मिटिंग झाल्या बाबाजी सोबत आणि त्यांच्यावर, पहिल्या मिटिंगमध्ये मी ते जे बघितलं आचार्यजीकडनं, त्यांच्याकडे ग्रेट टीम आहे. लिटरली मी तुम्हाला सांगतो 2 तासामध्ये त्यांनी मला रिटायर्ड 50 पेक्षा जास्त IAS, IPS, IRS मोठ्या क्षेत्रातले जे रिटायर ऑफिसर आहे या सगळ्यांना त्यांनी हायर केलेलं आहे आणि ती टीम बिल्ड करून तो त्या पद्धतीने व्यवसाय करता. तर आपल्याकडे एक चांगली टीम असणं खूप महत्त्वाची आहे. जर तुमच्याकडे टीम नसेल तर तुम्ही तुमचं एम्पायर उभं करू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही व्यवसाय टाकता त्या दिवशीपासून तुमची चांगली टीम, एक ग्रेट टीम तयार करायला शिका.
आणि मालक राहण्यापेक्षा एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर शुड बी ऑन सेम पेज ही संकल्पना तुमच्या डोक्यात असा, त्यांच्या खांद्याला खांदा लावून चाला आणि तुम्ही विश्वास ठेवा, एका शॉर्ट टाईममध्ये एक असं मोठं एम्पायर उभं होतं. त्यानंतर जे महत्त्वाचा मुद्दा आहे की मी तुम्हाला सांगितलं तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. ही भावना ठेवून जर आपण ब्रँड निर्मिती जर केली तर खूप मोठं काम होऊ शकतं आणि तुम्ही एका ब्रँडला जाऊ शकता. आज आमच्या ईश्वेत बायोटेकला आम्हाला कधीच वाटलं सिंधेकर राजासारख्या ठिकाणी मी 25 पेक्षा जास्त देशामध्ये एक्सपोर्ट करतो आणि बांबूची रोपे बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी ही ईश्वेत ग्रुप आहे. 5 करोड बांबूचे प्लॅन मला 2.5 वर्षामध्ये गव्हर्नमेंटला सप्लाय करायचे आहेत. तर मला हे तुम्हाला हे सांगायचं की डे वन पण एका रात्रीत हे होत नाही आणि नेहमी आपला धंदा टाकताना धंदा शुड बी द सेलेबल. ज्या दिवशी तुम्ही इंडस्ट्री टाकाल त्याच दिवशी पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन पाहिजे किंवा 5 वर्षाचं काम तुमच्या टीमला पाहिजे. जर इंडस्ट्री ग्रो झाली तर टीम ग्रो होती, टीम जर ग्रो झाली तर तुमचा धंदाही ग्रो होतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे थोडेसे बेसिक मुद्दे आहे, जास्त वेळ न घेता की मी तुम्हाला सांगितलं की उद्योजकांनी कसं असावं किंवा मी एवढा मोठाने तुम्हाला हे सगळं सांगण्याच्या ह्याच्यात. आणि त्याच्यानंतर आणखी एक सांगतो की करोना काळामध्ये बरेच उद्योग आले. मी करोना काळाने मला खूप संधी दिल्या. कोविड आला आणि लकीली मी माझ्या गावाला अडकलो. एका कंपनीच्या मी 5 कंपन्या केल्या आणि ते 5ही व्हेंचर खूप चांगल्या पद्धतीने चालतात. आणि त्याहीपेक्षा माझ्या असं लक्षात आलं की कोविड काळामध्ये युनिक प्रोजेक्टवरती काम करा. आम्ही युनिक प्रोजेक्टवरती काम केलं. भारतातली एकमेव ईश्वेत बायोटेक लॅब आहे की खजुराची रोपं बनवतात. खजुराची रोपं बनवणारी एकमेव लॅब आहे. एक रोप बनायला 5 वर्ष लागतं. अत्यंत युनिक प्रोजेक्ट आहे. गव्हर्नमेंटने मला फार सपोर्ट केला आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असं सांगायचं होतं की माझ्या असं लक्षात आलं की मी करोड जर खजुराच्या रोपावर जर 20 लाख रोपं बनवले तर 1 कोटीचं टर्नओव्हर होणार आहे. किती? 5,000 रुपयाला एक प्लॅन्ट. असा युनिक प्रोजेक्ट आहे. आज जर तुम्हाला प्लॅन्ट पाहिजे असेल तर मला 1 वर्ष अगोदर तुम्ही पैसे द्यायचे, 1 वर्षानंतर मी तुम्हाला रोप देईन. सो दॅट्स अ युनिकनेस शुड बी इन युअर बेस विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी मराठा जे उद्योजक होता, आपले जे मराठा उद्योजक आहे ना, आपण जेनेटिक्स किंवा असं काही आपल्यातनं काम करतात. मला कोणाला नाव नाही ठेवायचं. आपण कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर कुठं कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणजे असं नाही किंवा असे काम त्या कामाला खरंच जगामध्ये फार मोठं अस्तित्व नसतं आणि ते व्हॅल्युएशन. आता तुम्ही नेहमी करता टेस्लाचं उदाहरण घेता. भारतामध्ये किती टेस्ला कार आहे कधीतरी बघायला भेटते. पण असं युनिक काम त्या माणसाने केलं आणि जगाला त्याची भुरळ घातली. म्हणून युनिक काम करणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक उद्योजकांनी त्याच्यावरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. थोडंसं आपल्या विषयाकडे वळतो की आज आपण इथं जमलेलो आहोत मराठा उद्योजक कक्षाच्या माध्यमातून. तर आपण इथे का आहोत? आता प्रत्येक उद्योगामध्ये असे प्लॅटफॉर्म आहेत. तुम्हालाही 1000 प्लॅटफॉर्म आहेत असे उपलब्ध. पण मी तुम्हाला उदाहरण देतो. नाशिकला पहिलं महाअधिवेशन झालं. आम्ही खूप चर्चा केली आणि मी माझी थॉट प्रोसेस क्लिअर मांडली होती की आज संजय वाया उद्योजक म्हणून नाशिकला का यावं, मला माझे आजार लपडेत, माझे काम धंदे, मी का यावं. विशाल देसले आणि त्यांची टीम आहे, त्यांनी एका वाक्यात मला उत्तर दिलं की कुठला जरी उद्योग आला तो काय घेऊन जावं त्यासाठी आपला प्लॅटफॉर्म आहे. नाशिकच्या पहिल्या अधिवेशनानंतर नाशिकच्या टीमनी गेल्या वर्षभरामध्ये 50 कोटीच्या डील कंप्लीट केल्या विदिन द मराठा उद्योजकामध्ये. मार्केटिंगचा खर्च 0. म्हणजे हा आपला एक प्लॅटफॉर्म आहे, ही आपली एक ताकद आहे. आणि मला असं वाटतं की 2-4 वर्ष जर आपण मराठा उद्योजक कक्षाने चांगलं काम केलं तर आपली एक फंडिंग बँक म्हणून एक तयार राहील, जिथू जिओसारखं आपलं ऑर्गनायझेशन तयार होईल. आज आपले बरेचसे मराठा उद्योजक आहेत, त्यांना फायनान्सची जरूरत आहे. तर मला वाटतं खरोखर सगळ्यांनी मिळून जर चांगलं काम केलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी एक जर टीम निर्माण झाली आणि माझं असं मत आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑन ॲन ॲव्हरेज 100 कोटीचा बिझनेस जर वर्षाकाठी विदिन मराठा उद्योजक झाला तर 32 जिल्हे आपल्या इथं आहे. तर या 32 जिल्ह्यामध्ये आपण चांगलं काम करू शकतो आणि चांगलं 3-4 हजार कोटीचं 31-40 हजार कोटीचं टर्नओव्हर निर्माण करू शकतो. शेवटचं फक्त एक सांगतो की आपण नेहमी ना हिरो ना दुसरीकडे शोधत असतो. हिरो आपल्या भोवती असतात. आज मी देशमुख साहेबांचं उदाहरण बघितलं, उज्ज्वल कुमार साहेब आहे, आमचे हिरो तर खेडेकर साहेब. लहानपणी चड्डी घालता येत नव्हती तेव्हापासून मी साहेबांचं भाषण ऐकायचो आणि साहेब तेव्हा सांगायचे, अरे 10 रुपयांनी रोजंदारी जरी केली तर स्वाभिमानाचं कमवा आणि स्वाभिमानाने जगा. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आपले हिरो आपण आपल्या भोवती शोधले पाहिजे. आपण फार लाईक टाटा बिर्ला डेफिनेटली आपण तिथपर्यंत पोहोचणार आहे, त्यांची स्टडी करायची जरूरत नाही. आय एम सॉरी टू से दॅट. माझं म्हणणं आपला छोटासा व्यवसाय आहे, छोटासे आपले प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यावरतीच काम करा. आपल्या सभोवतालचे हिरो आपल्यामध्ये ठेवा आणि खूप चांगलं काम होऊ शकतं.
आणि व्यवसाय करत असताना आपल्या घरच्या प्रत्येक माणसाला व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व करा, जेणेकरून त्या व्यवसायाला फार भराटा येईल. आज माझी पत्नी, माझे आई वडील सगळे इथं आलेले आहेत आणि मला वाटतं पहिलाच प्रोग्राम ते इथे अटेंड करतायत माझा याच्यातला. तर खरंच म्हणजे त्यांच्या सहाय्या म्हणजे किंवा त्यांचा जे मोटिवेशन होतं, आता एकाने सांगितलं की मराठी घरामध्ये मोटिवेशन भेटत नाही उद्योग करताना. आमचा सेटल जॉब असताना माझ्या बायकोनी मला एकदाही विचारलं नाही की बाबा तू आता एवढा चांगली नोकरी सोडून तू जॉब करणार आहेस, खरंच तू उद्योग करणार आहे, खरंच काय होईल. तर हे मोटिवेशन घरात नेणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या घरातल्या प्रत्येक माणसाने, माझा भाऊ असेल, प्रत्येकाने ते स्वप्न बनवलं आणि हे विश्व तुमच्या समोर उभं राहिलं. जास्त वेळ घेत नाही, फक्त उद्योजक कक्षाविषयी मला 2 गोष्टी सांगायच्या की आज मला एक जाणवलं की अमरावती टीमने खूप मेहनत केली, पण जे रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे होते ते खऱ्या पद्धतीने झाले ना. माझी खरंच नम्र विनंती की पुढच्या वेळेस ही खरंच एक मोठी सुवर्ण संधी, आपण रजिस्ट्रेशन करा किंवा जे कुठलं पुढचं अधिवेशन आपल्या इथं राहील की जे काय अधिवेशन ऑर्गनाईज करतात त्यांना तो एक मोठी हेल्प होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.